शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी गिरीश मांजरेकर, ATGC बायोटेक. आज मी आलो आहे तांदुळवाडी माळशिरस तालुक्यामध्ये आणि आपले शेतकरी बंधू आहेत. आज आपण त्यांचा परिचय करून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. मी भगवान महादेव काकडे, कंपोस्ट तांदुळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आकर्ष एमी हे जे प्रोडक्ट आहे डंकमाशीसाठीचं, ते तुम्ही आज तुमच्या बागेमध्ये वापरताय. तर तुम्हाला या प्रोडक्ट बद्दलची माहिती कुठून मिळाली? मी ते ग्रुपला बघितली होती. मग मॅडमनी सांगितले, सांगले एक मित्र होता त्याने सांगितली होती. ग्रुपवर बघून मी थोडी माहिती घेतली, मग नंतर तुम्हाला हे कॉन्टॅक्ट केलं. अच्छा, बरं. आपलं किती एकरमध्ये सीताफळ आहे? आता हे 5 एकर आहे. 5 एकरमध्ये. आता तुम्ही 2 एकरसाठी आपलं घेतले जेल वापरताय. बरं, हे वापरायचं कसं याची थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय. या डब्यामध्ये आपली जेल स्वरूपातलं एक मटेरियल आहे. हे फळमाशीचं खाद्य आहे. ही जेल आहे ती पूर्णतः या डब्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपलं जे कीटकनाशक आहे फिप्रोनिल 5% SC, हे कीटकनाशक 8 ते 10 मिली, जास्तीत जास्त 10 मिली, 10 मिलीपेक्षा जास्त आपल्याला वापरायचं नाहीये. हे व्यवस्थित योग्य प्रमाणात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्याचा जो पांढरा रंग आहे तो कुठे जेल दिसता कामा नये. ते व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचंय. आणि आतमध्ये एक चमचा आहे. चमच्याच्या सहाय्याने प्रत्येक झाडावरती म्हणजे 15 बाय 15 फूट अंतरावरती आपल्याला एक ठिपका 1 ग्रॅमचा म्हणजे मोदकाच्या आकाराचा फांदीच्या मध्ये व्यवस्थितरित्या ठेवायचा आहे. जेल लावताना काळजी घ्यायची की ती पसरून लावायची नाही. आपल्याला गोळ्यासारखी मोदकासारखा आपल्याला आकार आला पाहिजे त्याचा. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण मोदकासारखा हे करतोय तर ते जास्ती दिवस काम करते. जेव्हा आपण फासून लावतोय किंवा चोळून लावतोय तेव्हा ते आवाज त्याचा लवकर उडून जातोय आणि त्याचं कमी दिवस काम करते. आपल्याला बॉर्डरने लावायचं नाहीये. बॉर्डरची एक लाईन सोडून आपल्या प्लॉटच्या आतल्या बाजूने पूर्णतः लावायचे. म्हणजे आपल्याच प्लॉट मधल्या सगळ्या माशा आपल्याला मारायच्या आहेत. कड्याच्या लाईनला आपल्याला लावायचं नाहीये. ह्या 2 गोष्टी आहे. त्याच्यानंतर ह्याचा पावसामुळे धुपून जाईल किंवा असं काही परिणाम होत नाही. पावसामुळे ही जेल धुपून जात नाही. आपल्या ज्या रेग्युलर फवारण्या आहेत ह्या तुम्ही करू शकता. याचा या जेलवरती काही परिणाम होत नाही. एक 45 दिवसापर्यंत हे काम करते. 45 दिवसाच्या म्हणजे 40 दिवसानंतर तुम्हाला रिपीट ऍप्लिकेशन. बरोबर. तुम्हाला काय त्याचा हे होणार नाही. म्हणजे आणि हे लावताना आपल्याला लवकर लावायचं म्हणजे माशीचा अटॅक होणार त्यावेळेला लावायचं नाही. आपल्याला फुलोरा अवस्था किंवा साधारण आपलं लिंबूची जी साईज आहे ह्या स्टेज पासूनच आपल्याला हे आपल्या प्लॉटला लावायचं आहे. म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतोय. धन्यवाद सर.